नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल। आज आपण बनवणार आहोत वरईच्या तांदळाचा भात आणि शेंगादाण्याची आमटी। तर त्याच्यासाठी आता इथे मी 250 ग्रॅम वरईचे तांदूळ घेतलेत। आता ते मी गॅसवरती थोडे भाजून घेणार आहे। कमी ठेवलाय गॅस मी। हे बघा, गॅसवर आपण आता हे तांदूळ भाजून घ्यायचे। भाजायचे कशासाठी तर भात मग आपण तांदूळ भाजून घेतले तर भात चिकट होत नाही। त्याच्यासाठी थोडेसे असे एकदम खरपूस पण नाही भाजायचे आपल्याला, थोडेसे असे आपल्या हाताला मुठीला गरम लागेपर्यंत भाजायचे। हे बघा, मी गॅस कमी ठेवलाय आणि आता मी थोडं हे तांदूळ भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते लागणारं साहित्य काय आहे ते। हे बघा मंडळी, अशा तऱ्हेने आपला तांदूळ आता भाजून झालेला आहे। हा बघा, हा फक्त आपल्याला मुठीला गरम लागेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, जास्ती भाजायचा नाहीये तांदूळ। तांदूळ भाजला म्हणजे भात आपला चिकट होणार नाहीये। काही वेळेला काय होतं, वरीच्या तांदळाचा भात चिकट होतो। तांदूळ थोडा भाजून घेतला की सुट्टा भात होतो। हे बघा, मी आता ह्या पातेल्यात ओतून घेते तांदूळ। आता मी हा तांदूळ स्वच्छ धुवून त्याचा भात शिजायला टाकणार आहे। हे बघा मंडळी, आता मी भात स्वच्छ तो तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय। त्याच्यामध्ये पाणी टाकलंय तांदळामध्ये मी। आणि हा बघा, हा आता आपली ही 250 ग्रॅम तांदूळ आहे आपला। तर मी ही 3 पेर आहेत आपली बोटाची। ही 3 बोटाची पेर बुडेपर्यंत मी पाणी ठेवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे। हे बघा, भातासाठी, भात शिजण्यासाठी मीठ घातलंय मी। हे बघा, चांगलं असं मीठ आता ढवळून घ्यायचं आहे आपल्याला। या पाण्यामध्ये मीठ मी ढवळून घेतले। आता भात मी शिजायला ठेवणार आहे। पण इकडे शेंगदाण्याच्या आमटीचं सुद्धा मी साहित्य काढून ठेवलंय। ही चिंच आहे, हा बटाटा मी सालं काढून हे केलाय मी, काय आपण चिरून घेतलेला आहे बारीक। आणि ह्या मिरच्या आहेत आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे। एकदम शेंगदाणे भाजले, खरपूस भाजून शेंगदाणे त्याचा एकदम बारीक कूट करून घेतलेला आहे मिक्सरला मी। आता मी दाखवते तुम्हाला। आता हा भात मी शिजत घालते गॅसवरती आणि हे जे साहित्य आहे ह्याचा आपण आता मिक्सरला एकदम पाणी टाकून एकदम पेस्ट करणार आहे, ते मी हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आता आपला हा भात शिजत आलेला आहे। 10 मिनिट लागले बरं का मंडळी भात शिजायला। हे बघा, मी कुकरला भात टाकला नाही कारण काही वेळेला कुकरला खूप चिकट होतो भात। हा बघा, भात कसा सुट्टा झालेला आहे। आता हा मी झाकण ठेवणार आहे आणि वाफेवरती एक 5 मिनिट मी शिजवून घेणार आहे, 5 ते 7 मिनिट। हा बघा, अजिबात चिकट झालेला नाहीये भात आपला। आपण वरीचा तांदूळ भाजून घेतला की भात हा असा मोकळा सळसळीत होतो। हा बघा, खायला पण छान लागतो बरं का मंडळी आमटी बरोबर। आता मी आमटीची तयारी केलेली तुम्हाला दाखवते, तयारी करून आमटीची। हा बघा, आता मी हे झाकण ठेवते आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटांनी मी परत वाफेवरती शिजवून घेणार आहे, मग दाखवते मी। हे बघा मंडळी, मी आता भातावरती झाकण ठेवलंय। भात आता एक 5 मिनिटं आपण असा वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे। मग नंतर मी तोपर्यंत मी तयारी करते आमटीची। हे बघा, हे शेंगदाणे आहेत, शेंगदाण्याचा कूट आहे आपला। आता आपण हा मिक्सरला टाकणार आहे। हे बघा, मी बारीक शेंगदाणे एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत, मिक्सरला भाजून वाटून घेतलेले शेंगदाणे आहेत। हे बघा, आता हा मी कुठे, हे मी 2 माणसांसाठी करते, 2 ते 3 माणसांसाठी। पण तुमच्या जेवढी माणसं, आता तुम्ही जेवढे खाणार आहे त्या अंदाजाने तुम्ही कूट घ्या। हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे हिरव्या मिरचीचे तुकडे। हे बघा, आता जे लोक जिरं खातात उपवासाला त्यांनी जिरं टाकलं तरी चालेल, पण मी खात नाही। हे बघा, आता हे मिरचीचे तुकडे टाकलेत। ही चिंच टाकले मी। चिंच पण तुम्हाला आंबटपणा किती पाहिजे त्या अंदाजावरती तुम्ही चिंच टाका। आता मला थोडीशी आंबट आमटी आवडते, आंबट गोड, थोडी जरा मी जास्तच घेतली चिंच। तर बघा तुम्हाला कशी लागते तशी थोडीशी तुम्ही घेतली तरी चालेल, पण आंबट गोड आमटी खूप छान लागते ही। आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे साखर। हे बघा, 2 चमचे मी साखर टाकली। त्याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहे। हे बघा, 1 चमचाभर मीठ टाकले मी। हे बघा, हे आता असं चमच्याने मी थोडंसं एकसारखं करून घेते।
थोडंसं मी पाणी घालणार आहे, थोडंसंच घालते पाणी, मला सगळं एकजीव करायचं आहे, मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। हे बघा थोडंसं पाणी घालूया आपण आणि आता हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे एकदम बारीक। आता गॅस बंद करते मी भाताचा, भात आपला शिजलेला आहे। हे बघा मी दाखवते, भात आपला पूर्णपणे शिजलेला आहे। हे बघा छान एकदम। हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपण आता ही पेस्ट करून घेतली, शेंगदाणे, हिरवी मिरची, साखर, मीठ आणि चिंच, ह्याची मी अशी मिक्सरला छान पेस्ट करून घेतले। आता मी इकडं तुपामध्ये बटाटा टाकलेला आहे, हा बघा हा बटाटा मी आता तुपामध्ये चांगला परतवून घेते। आता जी लोक कोणी जिरं खातात उपवासाला त्यांनी जिरं टाकलं तरी चालेल, वाटणामध्ये त्या पेस्टमध्ये जिरं टाका किंवा मग असं फोडणीला टाकलं तरी चालेल। हे बघा मी आता हा बटाटा असा तुपामध्ये परतवून घेणार आहे, थोडंसं झाकण ठेवून मी आता हा बटाटा पण शिजवून घेणार आहे। तुम्ही उकडलेला बटाटा टाकलात ना तरी चालेल, पटकन उकडलेल्या बटाट्याने सुद्धा आमटी पटकन होते, वेळ लागत नाही। हा बघा आता आज माझ्याकडे उकडलेला बटाटा नव्हता, जरा स्वयंपाकाची घाई झाली म्हणून मी असा बटाटा आता चिरून टाकला। हा थोडासा मी आता झाकण लावून थोडासा मऊ होऊन देणार आहे बटाटा आणि मग तुम्हाला दाखवते। हा बघा मंडळी, अशा पद्धतीने आपला आता हा बटाटा मऊ झालेला आहे तुपामध्ये। हे बघा हा बघा हा छानपैकी मऊ झाले, मऊ झाला म्हणजे थोडक्यात आपला शिजला आहे तुपामध्ये। हे बघा बारीक असे पातळ काप केल्यामुळे बटाटा पटकन शिजला। आता मी दाखवते तुम्हाला, आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी ओतायचं आहे, शिस्तीत ओतायचं पाणी। हे बघा आपल्याला आमटीचं किती तुम्हाला आमटी पाहिजे शेंगदाण्याची त्याच्याप्रमाणे पाणी ओतायचं आहे। हे बघा मी आता एवढं पाणी ओतून घेतले। हे बघा आता गॅस फास्ट केला मी, आता हे मी चांगलं उकळून देणार आहे। हे पाणी बटाटे तुपामध्ये बटाटे परतलेत मी, हे आता चांगलं उकळून देते आणि त्याच्यामध्ये मग आपण जी पेस्ट केली आहे ना शेंगदाण्याची ती पेस्ट टाकणार आहे, थोडंसं मीठ टाकते मी। हे बघा, हे बघा मंडळी, हे आता आपलं उकळलेलं आहे हे पाणी, आमटीचं पाणी उकळलेलं आहे। तर आपण ह्याच्यामध्ये आता ही जी पेस्ट करून घेतली आपण ती पेस्ट टाकणार आहे। हे बघा गॅस कमी ठेवायचा आहे आणि ही जी शेंगदाण्याची आपण पेस्ट केलेली ती पेस्ट आपल्याला टाकायची, अशा पद्धतीने ही पेस्ट टाकायची आपल्याला। हे बघा आता हे आपल्याला असं पळीने चांगलं ढवळून घ्यायचंय। आपण उकळत्या पाण्यात पेस्ट टाकले मंडळी, आता हे आपोआप ही जी आहे ह्या शेंगदाण्याची पेस्ट झालेली ती पाण्यामध्ये आपोआप अशी विरघळणार आहे। हे बघा आता मी सगळी पेस्ट टाकते आणि मग हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपण आता हे आमटी अशी ढवळून घेणार आहे। हे बघा जशी जशी आमटीला उकळी येणार ना मंडळी तसं आपला हा जी पेस्ट आपण करून टाकली ना ती पूर्णपणे विरघळणार आहे पाण्यात। हे बघा चांगली आता ही आमटीला मी उकळी येऊन देणार आहे। हे बघा उकळी येऊन देणार आणि थोडंसं मी आता आमटी आटवणार आहे, थोडंसं आटवून घेणार आहे। आपल्याला पाणी तर पाहिजे, शेंगदाणे शिजण्या इतकं पाणी पाहिजे आपल्याला त्याच्यामध्ये। हे बघा, हे बघा दाखवते मी। हे बघा, हे बघा आता उकळी आली आमटीला की मी दाखवते तुम्हाला। जरा उकळून झाली आमटी की ते जे शेंगदाण्याच्या आपल्या पेस्टचे हे गाठी गाठी झाल्यात ना त्या गाठी सगळ्या आपल्या विरघळणार आहेत पाण्यात ह्या। हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपली आता आमटी तयार आहे। हे बघा 10 ते 15 मिनिटं मी जरा आमटी उकळून दिली। हे बघा आपण जे शेंगदाण्याची पेस्ट टाकली होती पूर्णपणे हे शेंगदाणे आता विरघळलेले आहेत। हे बघा आमटीमध्ये छान अशी आमटी आपली तयार आहे। हे बघा खाण्यासाठी मंडळी ही रेसिपी माझ्या आईची आहे। आता मी सध्या 3 नातवंडांची आजी आहे आणि माझ्या आईने कायम माझी आई उपवासाला वरीच्या तांदळाचा भात आणि ही शेंगदाण्याची आमटी करायची, इतकी सुंदर लागायची ना आमटी। तिच्याच पद्धतीने मी आज केली। बघा आता तुम्हाला कशी वाटते ते खाऊन सांगा। मी आता सर्व करते। हे बघा मंडळी, अशा तऱ्हेने आपली उपवास स्पेशल थाळी तयार आहे। वरीच्या तांदळाचा भात आणि छानपैकी आंबट गोड शेंगदाण्याची आमटी। तर ही माझ्या आईने मला रेसिपी शिकवलेली ती मी तुम्हाला शेअर केली मंडळी। करून बघा, खाऊन बघा, आवडली तर मला प्रतिक्रिया करा। माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी।